अगं काय काय झालं? काय होणार? ज्यांनी केल्या होत्या ना सया त्यांनी पण खोडून टाकल्या. अरे ये झालं झालं का समाधान? मी आधीच सांगितलं होतं या बिल्डिंग मधले सगळे म्हातारे लोक एक नंबरचे घाबरट आहेत. काही होणार नव्हतं हा असा पेपर वगैरे करून. ही लढाई सुरू व्हायच्या आधीच संपली आहे, हे लक्षात ठेव. माझ्या करिअरचं सुद्धा ना हेच झालंय. सगळं सुरू होण्याआधीच संपलंय. सगळी लोक म्हणतात की स्वप्न बघा आणि त्यांच्या मागे लागा, पण आपल्याला कोणी हे सांगत नाही की त्या स्वप्नांना सुद्धा एक्सपायरी डेट असते. आणि एक्सपायर झालेला मेकअप जसा आपल्याला त्रास देतो ना, तशी एक्सपायर झालेली स्वप्न पण आपल्याला त्रास देतात. ना पुढे जाऊ देत ना मागे, तिथेच अडकून बसतो कायमचे. का नाही होणार माझे बाबा फ्रस्ट्रेट? करेक्टच तर बोलतायत. म्हणजे मी मुंबईत येऊन माझं इथे काहीच झालं नाही तर ते काय उत्तर देणार आहेत गावाकडच्या लोकांना, नातेवाईकांना? काय सांगणार आहेत ते? माझं वय वाढलं तर लग्न होणार नाही आणि हिरोईनचा रोलही मिळणार नाही. ही साधी सरळ गोष्ट मला समजतच नाहीये. काही लोक म्हणतात की युनिव्हर्स आपल्याला सिग्नल देत असतं, पण मला तर सगळेच सिग्नल चुकीचे मिळत आहेत आजकाल. आता तर हे घर पण निसटून जाणार आहे हातातून. इन शॉर्ट, फाट लागलीये माझी, कंप्लीट वाजली आहे माझी. मिठू बाय. तुझं दुःख न कळतंय माका, पण मी तुका एक गोष्ट सांगून ठेवते. या सगळ्याचा संबंध तू तुझ्या करिअरशी जोडू नकोस गो. तू खूप मोठी अभिनेत्री होणार आहेस हे माहिती आहे आम्हाला. हे बोलणं ना खूप सोपं असतं. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या बाबतीत बोलतो ना, तेव्हा आपण सहज सांगून जातो की हार मानू नकोस. पण तीच वेळ जेव्हा आपल्यावर येते ना, तेव्हा आपण सरेंडर करतो. आपल्या हातून घर गेलंय ही गोष्ट एक्सेप्ट करून तुम्ही पण हार मानलीच आहे ना? मी नाही मानली अजून हार. आपण कुणी बी हार मानायची नाही. ही एक कोर्ट केस आहे असं समजायचं. आणि सोसायटी मधली माणसं जज. आपण त्यांना पटवून द्यायचं की आपण काऊन बरोबर आहोत. आपण सगळ्या वकील आहोत. आणि आपण सगळ्यांनी मिळून ही केस लढायची आहे. मग इतके दिवस काय करतोय आपण? त्याच्यातही मला सांगा, आपण जेव्हा कोर्टात पुरावे कायद्याचे दाखले घेऊन जातो ते सगळं काऊन घेऊन जातो? कोणावर बी अन्याय होऊ नये म्हणून ना? हो, उद्या आपण तेच करायचंय. सगळ्यांना पटवून द्यायचंय की त्यांच्यावर कसा अन्याय होतोय. जर का उद्या आपण ही केस नाही लढलो तर ही केस कायमची आपल्या हातातून निघून जाईल. आपण सगळ्यांना पटवून द्यायला हवं की जितका अन्याय करणारा वाईट असतो ना, त्याहून जास्त अन्याय सहन करणारा वाईट असतो. त्यामुळे आता त्यांनी त्यांच्याच केसचं जज बनवायचं आणि त्यांनीच विचार करायला लावायचा. उद्या बुलबुलबाग मध्ये कोर्ट भरणार आणि आपण केस जिंकणार 101%. ओ मॅडम, तुमच्या केसचं निकाल ना आधीच लागलंय. तो बिल्डर आलाय त्याच्या माणसाने घेऊन खाली. ए मिट्टू, बसचे तिकीट काढले म्या. सामान बांधायला घ्यायचं, नाही तर तो बिल्डर धक्के मारून बाहेर काढेल.
स्वामी, तुम्हीच मार्ग दाखवावा आता. काय गो, तो बिल्डर खरंच आपल्याला आजच बाहेर काढेल का घरातून? हे तो तयारी करून आला असेल तर? मग काय झालं? आपण कुठे घाबरतोय कोणाला? हा हा येऊ दे की, येऊ दे, बघू ना आपण, बघू आपण काय करायचं ते. हा आपण बघू. भीती दिसतीये गो तुमच्या चेहऱ्यावर. एखाद्या वेळेस मान्य केली तर काही हरकत नाही. झाले का म्हणायचे? समानाची बांधा बांध. मग निघा लवकर. कशाला उगाच धरून ठेवताय थानून? पण अजून एक दिवस आहे ना आमच्याकडे. अरे यांले काहून सांगते मी, तुम्हाला तर माहितच आहे नाही का? असा कितीसा वेळ राहिलाय उद्यासाठी? उद्या फक्त सकाळी 10 वाजेपर्यंतच आहे तुमच्याकडे वेळ. त्याच्या आधीच निघायचं पटापट. उगाच नाहीतर जास्तीच पडेल हो माझ्या माणसांना थांब. नाही हो, जास्तीचं काम नाही पडणार. उलट मी तर म्हणते कामच नाही पडणार. कारण आम्ही हे घर सोडून कुठे बी जाणार नाही होत. तुझं अजून आहेच. असं काय होणार आहे एखाद दिवसात उलथा पालथ? उलथा पालत एका मिनिटात होते, मग एक दिवस तर खूप आहे नाही का? आणि साहेब, या मुलींचं सगळंच बघा. बाळबुध भातुकलीचं आहे का हो हे घर? आणि भातुकली मधला वाटतो का तुम्हाला हा बिल्डर? हे ठिचकी अजून वकिली शिकते, तरी पण आम्हाला धमकी देते वकिली भाषेतून. आधी नीट बोलायला शिकायचं मॅडम, मग द्यायची आम्हाला धमकी. धमकी काय असते ना ते तुम्हाला कळेल ना उद्या सकाळी. आता या. ठीक आहे, वाट बघतो मी उद्याची. फर्स्ट टाइम डीसीला कोणीतरी चॅलेंज दिले. मजा येईल उद्या. नमस्कार. हे काय आहे?
नाही, सकाळी सकाळी सगळ्यांना इथे कशाला जमायला सांगितलंय? नेमकं काय घडणार आहे कोणी कोणी सांगेल का? हॅलो, फ्लॅट रिकामा करायचा आहे. अजून पॅकिंग सुद्धा झालं नाहीये बंडू. अरे काय चाललंय? कशासाठी बोलवलंय आम्हाला इथे? काय फेअरवेल पार्टी आहे का? नाही, सगळ्यांना बोलवलंय, पण तुमची लीडर कुठे आहे? आम्ही आलोय. या आणि आटपा लवकर. काय जागा रिकामी करायची? अरे हो, जागा रिकामी करायची आहे नाही का? पण मला सांगा, तुम्हा सगळ्यांना खरंच मनापासून ही जागा रिकामी करायची आहे का? नाही म्हणजे इतकी वर्ष झाले तुम्ही या बुलबुल बागेत राहताय, आनंद होत असेल ना तुम्हाला हे सोडून जाताना? आर यू मॅड? अरे केवढं अटॅचमेंट आहे मला या बुलबुल बागशी. अरे तू म्हणतो आनंद होतो सोडताना. बरोबर बोलते तुम्ही रोशन आंटी. या वास्तूत आपण इतकी वर्ष घालवलीत. आमची मुलं लहानाची मोठी इथेच झालीत. एवढंच नाही तर त्यांची लग्न कार्य सुद्धा इथेच पार पडली हो. किती किती आठवणी आहेत हो माझ्या संसाराच्या इथे. हो ना, पण तरी सुद्धा आता नवीन जागा, नवीन लोक, तुमच्या मनात एक वेगळा उत्साह आणि आनंद असेल नाही? अहो, या उमर मध्ये कसला उत्साह नवीन जागेत जायचा? उलट बिल्डर बडाबड करतो की नाही याचाच धाकधूक चालू आहे. अहो माधवदासजी, डीसी बिल्डर. डीसी बिल्डर खूप मोठे बिल्डर आहेत, खूप मोठं नाव आहे त्यांचं. हा हो, चकचकीत फ्लॅट मिळेल आपल्याला. हो, टॉवर बांधतील, टॉवर. हा अहो भूते, काय करायचंय ते मोठाले टॉवर? नको वाटतात बाई ते मोठाले टॉवर. 25 मजली 40 मजली उगीच सगळं काही भव्य दिव्य. अगदी खरं आहे बाई, सोडून जावंसच वाटत नाही. हो ना, अगदी माझ्या मनातलं बोललात पर्वते मावशी. या बुलबुल बागेत येऊन मला जेमतेम 2 महिने झाले असते, पण तरी सुद्धा या जागेशी मला काहीतरी वेगळंच नातं आहे असं वाटी राहिलंय मला. रोशन मावशी, तुम्हाला तर माहिती आहे ना, तुमच्या या घरात फक्त 2च खोल्या आहेत, पण तरी आम्हा 5 जणींना ही जागा कमी नाही वाटत. ना माले हे घर छोट नाही वाटत. का माहितीये का? कारण सगळ्या जणींनी एकमेकींना त्यांच्या मनात जागा दिली. मी जेव्हा पहिल्यांदा या शहरात आले होते ना, तेव्हा मला या शहराची खूप भीती वाटली होती हो. पण संध्याकाळी जेव्हा मी घरी परत आले, प्रेरणाताई या गॅलरीमध्ये तुळशी समोर दिवा लावायच्या. जेव्हा तुळशीजवळ त्यांनी लावलेला दिवा पाहिला ना, तेव्हा मला गावाच्या घरी परत आले असं वाटलं मला. ए वल्लरी, काय इमोशनल ड्रामा चालवला? ओ, ती जे काही बोलते ते ऐकून घ्यायचं. भूते, बस झाला आता. ठाण्यातल्या गर्दी आणि तारापीकपासून लांब एका शांत हिरवागार ठिकाणी असलेलं आपलं बुलबुल बाग. उडाले मी कधीच सोडून जावंसं वाटणार नाही अशी ही जागा, पण आपल्याला सोडून जावी लागते नाही. मला सांगा,
तुमच्यापैकी कोणी बी स्वतःहून तुमच्या मनात आलं म्हणून बुलबुल बाग सोडून गेलं असतं का हो? नाही ना, कधीच नाही. पण त्या DC बिल्डरने विकत घेतली जागा आणि नाईलाज झाला आपला. धमकीच दिली ना त्याने, तशी जबरदस्ती केली. पण मला सांगा, आपल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला जर का कोणी धमकी दिली तर मग आपण काय करू? सांगा ना, काय करू? अख्खं कुटुंब आपण एकत्र येतो आणि त्या माणसाच्या विरोधात उभं राहतो, हो की नाही? हो ना? मग जर काय बुलबुल बाग एक कुटुंब आहे, तर मग आपण एकत्र मिळून त्या बिल्डरच्या विरोधात काऊन नाही उभं राहू शकत? सांगा ना, काऊन उभं नाही राहू शकत एकत्र त्या बिल्डरच्या विरोधात? एक मिनिट ना, तू थांब नाही जरा. एकत्र कसा येणार? हा, ते पण त्या डेंजर बिल्डरच्या अगेन्स्ट. अगं वल्लरी, काय करणार आम्ही? काय आहे आमच्या आता, सांग ना. कायदा. कायदा आहे आपल्या बाजूने. मी तुम्हाला पहिले बी सांगितलंय, भारतीय संविधानाचं कलम 300 आपल्याला हे सांगतं की कुणी बी आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याला आपल्या जागेतनं बाहेर काढू शकत नाही. आणि तुम्ही सगळे तर सिनियर सिटीजन आहात हो. अगदी बरोबर बोललात तुम्ही श्वेताताई. सीनियर सिटीजन प्रोटेक्शन ऍक्ट 2007 तुमच्या बाजूने हो. हो, तुम्हाला जर का तुमचं हे घर रिकामं करायचं नसेल ना, तर असं लिहिलेल्या या कागदावर सह्या करा. मग तो दरफ्ता तुमचं काय बी निवाकडं करू शकणार. ही आगाऊ पोरगी आहे, ही आपला वेळ वाया घालवते. एक्झॅक्टली. आणि वल्लरीज, हे बघा, कोणीही सायन्स करणार नाहीये. तुम्हाला कोणाला बी घाबरायची गरज नाहीये. ऐका मा, सह्या करा या कागदावर. हे बघा, कायद्याचं संरक्षण आहे तुम्हाला. कोणी तुमचं काय बी वाकडं नाही करू शकणार. सह्या करा, घाबरू नका कोणाला बी. जर जास्तीत जास्त लोकांनी याच्यावर सह्या केल्या ना, तर त्या बिल्डरला माघार घ्यावीच लागेल. प्लीज प्लीज सही करा. आता एवढा विचार करू नका, प्लीज सह्या करा. कारण आता जर वेळ आपल्या हातातून निघून गेली ना, तर आपलं बुलबुल बाग पण आपल्या हातून निघून जाईल. इकडे मोठा टॉवर होईल हो कदाचित, पण तो आपल्याला आपल्या बुलबुल बागेसारखा कधीच नाही वाटणार हो. विनंती आहे माझी, सह्या करा कागदावर प्लीज. प्लीज. प्लीज प्लीज. माधवदासजी, माझा ऐका, तुम्ही या कागदावर सही केली? मिसेस सुनील ऐका ना. अहो, तुमच्या सेकंड इनिंग्स मध्ये तुम्हाला एवढी मोठी प्रॉपर्टीज मिळणार आहे आणि तुमचा प्रॉफिटच आहे की नाही? हा, नाही, गणवी रंगस. हॅलो गणवी. राईलकर मावशी, प्लीज माझा ऐका, तुम्ही या कागदावर. तुम्ही ऐका,
सह्या करू द्या त्यांना. अरे वा, अपोई लोक तर एकदम जोरदार निघाले हा रोशन. समजा लोकचा सिग्नेचर घेतला. नमस्कार मंडळी. न रोशन आंटी, गुड मॉर्निंग. घ्या घ्या घ्या, तोंड गोड करा. हे घ्या गोड करा. घ्या तोंड गोड करा. हो, DC बिल्डर्सचं काम सुरू होणार उद्यापासून इथे. हा, म्हटलं काम सुरू होण्याआधी तोंड गोड करावं. खखा बुदे थांबा. घ्या खखा. मोठ्या टॉवर मध्ये जाणार तुम्ही. मोठ्या टॉवर मध्ये. खाखू चिनप्पा सेट माझा ऐका. थांबा. हे घ्या मोठ्या घरामध्ये जाणार. मोठ्या घरामध्ये भूते देणार तुम्हाला. आपण देणार. माधव दासजी, गुडघे दुखतात तुमचे. आता वर खाली टॉवर मध्ये जायचे. लिफ्ट दे. घ्या. वाह, पंचकन्या सारी म्हणायला आलात एकत्र. तुमचा फाजील आत्मविश्वास आवडलाय मला. पण प्रत्येक वेळी पैसा आणि ताकद सगळं काही मिळून नाही देऊ शकत तुम्हाला. सॉरी म्हणायले नाही. तुमची ऑफर नाकारायला आलोय आम्ही. पाच 5 जणी नाही, फक्त सगळी लोक. बुलबुल बागेतला एकही सदस्य बुलबुल बाग सोडून जाणार नाहीये. या बघा तुमच्या डोळ्यांनी. कुणाच्या वाकड्यात जाताय कळतंय का तुम्हाला? खूप चेव चढलाय म्हाताऱ्यांना. लक्षात ठेवा, तरेफा छन्नप्पा छंदगडकर नाव आहे माझं. सही केलेल्या रथीला भीक घालत नाही मी. अशा सह्या खूप करतात लोक. अशा कागदांचं काय करायचं मला चांगलंच माहिती आहे. बा, कुठे गेला तुमच्या सायांचा कागद? जादू फुफ गायब झाला. आता काय कराल तुम्ही? नाही निघणार आम्ही इथून.
कारण आम्हाला आता तुमचा भीती राहिला नाही. हो, ह्या 5 मुली आहेत आमच्या बरोबर. आता तुम्ही आमचं काहीही करू शकत नाही. या वल्लरीचा कायद्याचा अभ्यास आहे. आता कायदा आमच्या बाजूने आहे हे आम्हाला माहीत आहे. अरे मानत नाही मी तुमचा हा कायदा. तुमचा कायदा मानायची गरजच नाही मला. नाग मने अण्णा, वरती जाऊन यांचं सामान फेका बाहेर. अरे 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 काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओ वल्लरी आहे, थांबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय करायचं आपण? केलेला कागद सुद्धा जळलाय. असू देत. त्यांनी जे करायचं ते करू दे ना त्यांना. अहो सांभाळून दादा, सामान सावकाश ठेवा, उगाच तुटायचं काहीतरी. काय झालंय? एकदम शेपूट टाकली सगळ्यांनी. डीसी जे ठरवतो ते ठरवतो. आता डीसी बिल्डर्सच्या विरोधात गेल्याने काय होतं हे कळेल तुम्हा सगळ्यांना. बघितलं, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. हिनी पैसे घेतलेत त्या बिल्डर कडून. नाही, आम्हाला फक्त दाखवत होतीस इतका वेळ की आमच्या सोबत आहेस, पण ऍक्च्युली तू यांना सामील आहेस ना. यांच्यासोबत काम करतेस ना तू. वल्लरी, ते तुला असा करायचा होता तर तू आम्हाला होप कशाला दिला? हा, तू ते समजा ओल्ड पीपलला लय त्रास दिला. तुला लाज नाही वाटतो काय? हा, खोदाईजी तुला कधीच फॉरगिव्ह नाही करणार. हा, वल्लरी अगं तिकडे काय जातीयेस? वल्लरी इकडे ये गो, तिकडे काय जातीयेस? आज खरंच आपण बेघर झालो, रस्त्यावर आलो. माधवदासजी, आधीच घर खाली केलं असता तर आलीच नसती ना ही वेळ. आता इकडे जे काय होतंय त्याला मी जबाबदार नाही. वल्लरी इथे ये. इतक्या वेळ बोलत होतीस नाही ते तोंड वर करून. ये मग आता बोल इथे. बोलले होते तुम्हाला सगळ्यांना मी. ऐकलं नाही माझं कोणी. ओ हडप्पा, अरे फा, तेच ते. आमचं घर गेलंय, आमचं सामानही गेलंय. आता आमच्या हातात काहीच नाहीये. मला तुम्हाला फक्त एक गोष्ट विचारायची आहे. वल्लरीने पैसे घेतले होते ना तुमच्याकडनं? तुम्हाला सामील होती का ती? तुम्ही दोघांनी मिळून केलंय हे सगळं? हसतायत. मी बोलले होते तुम्हाला, मी सांगितलं होतं आधीच, पण कोणीच माझं ऐकलं नाही. ही पोरगी काय करते काय कळना झालंय. पण झाला यार आपला. स्वामी आता मी कोणावर विश्वास ठेवू? तुम्हीच सांगा. दरेप्पा चन्नप्पा चंदगडकर या.
काय रे कसली गडबड आहे? आणि ही वल्लरी भांबरे कोण? मी सौवल्लरी मनोज भांबरे. नमस्कार सर. इन्स्पेक्टर साहेब, बरं झालं तुम्ही आलात ते. हे आम्हाला घराबाहेर काढतात. आता नाही काढू शकणार. वल्लरी भांबरेने आम्हाला फोन केला म्हणून आम्ही वेळेत आलो. नमस्कार इन्स्पेक्टर मकरंद. ओळखलत? तरेफा छन्नप्पा चंदगडकर. हो हो BC साहेब, तुम्हाला कोण नाही ओळखणार. पण तुम्ही बिल्डर आहात म्हणजे तुम्हाला सगळे कायदे माहिती असतील. सिनियर सिटीजनना घराबाहेर काढणे म्हणजे जेलची हवा काढणं. कळतंय का? अगदी बरोबर बोललात तुम्ही साहेब. सिनियर सिटीजन प्रोटेक्शन ऍक्ट 2007च्या खाली ह्यांना अटक होऊ शकते. त्याशिवाय एखाद्याला घराबाहेर काढणं आणि पुरावे नष्ट करणं यामुळे सुद्धा अनेक कलम लागून गुन्हा दाखल होऊ शकतो यांच्यावर. ते बघा साहेब, इथल्या रहिवाशांना त्यांची जागा खाली करायची नाहीये अशा कागदावर त्यांनी सह्या केल्या होत्या. आत्ताच जाऊन फेकले यांनी ते. हवालदार, साहेब पेपर जळालाय, राख झाली आहे त्याची. जळालेला कागद कशावरून ह्याच्यावर त्यांच्या सह्या होत्या आणि कशावरून हा कागद मी जाळला? काहीच सिद्ध होत नाही ना इन्स्पेक्टर. हो ना, मग हा व्हिडिओ तर करू शकतो ना सिद्ध. अरे वा, तुम्ही पुरावा देऊन केस क्लोज केलीत. BC साहेब, चला चौकीत. इन्स्पेक्टर, हो काय करताय तुम्ही? गंमत माणसाकडनं होते ना हो एखादी चूक. चला. ओ हडप्पा, तरेफा तेच ते. एक मिनिट हा इन्स्पेक्टर साहेब, एकच मिनिट, मी लगेच आले. आहो त्याच्यात हे सगळं सामान परत आतमध्ये ठेवा. आम्ही मराठी माणसं आहोत. आमची संस्कृती आम्ही खूप छान पद्धतीने जपतो. मकर संक्रांत येते आणि आमच्या घरावरची संक्रांत आम्ही पळवून लावली. त्यामुळे तोंड गोड करा, घ्या तिळगुळ घ्या. आणि हा, गोड बोला, फायदाच होतो. आमच्या वल्लरीने कसं गोड बोलून वटवलं तुम्हाला, तस घ्या ना, घ्या तिळगुळ घ्या. हो, वल्लरी भांबरे जिंदाबाद. 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 वल्लरी, सुमडीत गेम केलास ना त्या बिल्डरचा. वकिलीण बाई, एक नंबर हुशार निघालात राव. ये वल्लरी का हाथ 2.5 किलो का नहीं रहेगा, पर दिमाग 100 किलो का है. घाबरवलंस ग पोरी तू थोड्या वेळासाठी, पण खरंच खूप हुशार आहेस ग तू. गॉड ब्लेस यू. तू तू लय मोठा वकील बन हा, आणि समजे मोठे मोठे केसेस सॉल्व कर. मग आम्ही पण सांगू ही मुलगी आमच्या बुलबुल बागेत राहायची. अन्यायावर डिरेक्ट वार. वल्लरी आमची आहे तलवार. मला वल्लरी
बॉम्बे जिंदाबाद वल्लरी बॉम्बे. जिंदाबाद. ए चला चला निघा आता निघा निघा. ए चल तेजा. आम्हाला निघा म्हणून स्वतः निघतात. वल्लरी, फायटर आहेस तू. आवडलं राव आपल्याला. लास्ट मोमेंट पर्यंत हार मानली नाहीस. मी तुझ्याशी भांडत होते पण तू परिस्थितीशी. एक नंबर. आज ना हिस्ट्री क्रिएट झालीये. चक्क तेजा कोणाशी तरी गोड बोललीये. मिठू ताई. हो हो ठीक आहे, झालं. गोड बोलण्याचा कोटा संपला माझा. झाले का तुमच्या मिठ्या मारून? हा, निघायचं का? बसची वेळ झालीये. चल. पण पप्पा, तुम्ही तर म्हणालात की घर नाही गेलं तर मी इथे राहू शकते. काय करणार आहेस तू इथं राहून? मिठ्ठू, म्हातारी होशील पण मनासारखं काम नाही मिळायचं तुला. असं असं नका ना करू पप्पा. काय बी ऐकणार नाही. सामान घे आणि चल. काय होत नाही तुझं इथं. काका काका अजून थोडे दिवस राहू द्या ना इथे येत्या का? बघा ना किती रडतीये ती. हे अशीच ऍक्टिंग करून करून फसवले आम्हाला. काही नाही होत तिचं इथं. कालपर्यंत घराच्या बाबतीत पण हेच सांगत होते की हो सगळे काही जमायचं नाही म्हणून. हो ना, आणि तरी आम्ही सगळ्यांनी मिळून हो आम्ही सगळ्यांनी मिळून घर परत मिळवलंय, कळलं ना? हा. काका आज जर का तुम्ही ह्यांच्यावर विश्वास दाखवला ना तर तुम्ही बघा तुमचा हा विश्वास त्यांनी किती पुढे घेऊन जाईल. आता ह्या वयात तुझ्याकडूनच अक्कल शिकायची बाकी होती. हा, ए चल. ठीक आहे, आम्ही तुम्हाला अक्कल शिकवतोय असं तुम्हाला वाटतंय ना? तो तुमचा प्रॉब्लेम आहे. मिठू इकडे हे बघ, तुझं कुटुंब तुझ्या पाठीशी उभं राहत नसेल तरी आम्ही सगळ्या तुझ्या पाठीमागे उभे होतो, एवढं लक्षात ठेव. बरोबर बोलतेय तेजा. मिठू आम्ही आहोत तुझं कुटुंब. मिठ्ठू, तुला शेवटचं विचारतोय, तू येणार आहेस की नाही? शेवटची संधी देतो तुला. काय गो वल्लरी, अगं हे काय नवीन खूळ घेतलंस डोक्यात? अगं आपल्या घराचा प्रॉब्लेम तूच सॉल्व्ह केलास ना, मग आता कुठे निघालीस बॅगा भरून? हो भामरे मॅडम, काय कुठे निघालात? काय राव, पार्टी आहे माझ्याकडनं. मस्त खायचं प्यायचं, मजा करायची. आज कट्टा टाकूया, कल्ला करूया. तेजात येऊ कसली पार्टी? तिकडे माझा नवरा खूप टेन्शन मध्ये हो. मला गावाला जावं लागेल.
तिकडे मानंदेचं लग्न नाही जुळत आहे कारण मी इथे असते. सगळेजण ह्यांले खूप काही ऐकवताय तो. म्हटलं आता आपल्या घराचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झालाय ना, मग तिथे बी मला बघायला हवं. एवढं कसलं का टेन्शन? मनोज भाऊजी करतील की ऍडजस्ट? हो ना, तुला पण ब्रेकची गरज आहे. चिल मारतो. गो मिठू, जाऊ दे त्या का. प्रेरणा दी, गप बस गो. वल्लरी सून आहे ना त्या घरची, तिच्याही काही जबाबदाऱ्या आहेत गो. आणि तसंही सासरची नाती जपावी लागतात. एवढं सोपं नसतं गो ते. बरोबर आहे. नाही जा जा. मी काय म्हणते, तुम्ही दोघी मिळून आदर्श सुनेचं गाईड का नाही तयार करत? नाही म्हणजे मी कॉपीच करेन, पण तरी. आदर्श भारतीय नारी. गप्पा बसा गो. गो वल्लरी, निघ बाय, वेळेत निघतो. थँक्यू बरं का, तुम्ही सगळ्यांनी मला समजून घेतलं. पण मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी परत आले ना की आपण नक्की पार्टी करू. चालेल, पण आत्ता वेळेत निघो. चल, मी येते तुला बस स्टॉप पर्यंत सोडायला. आव नको प्रेरणा ताई, आता कळलंय मला कसं जायचं गावाला ते. मी जाईन. पोचले की कळवेन मी तुम्हाला. सावकाश जा. इन्फॉर्म करत राहा. हो, काळजी घ्या. काळजी घ्या तुम्ही बी. तू काळजी घ्या. टेक केअर. येते. पोचले की कळवीन मी तुम्हाला. हॅपी जर्नी. रडू नको बसमध्ये. बाय बाय. काळजी घ्या. काय गो, काय झालं? मला ना टेन्शन आलंय. कसलं? मला ना असं वाटतं की वल्लरीचे सासरचे लोक आहेत ना, ते तिला परत इथे येऊच देणार नाही. तिला ना एका ट्रॅपमध्ये अडकवतील. ती परत येणारच नाही अशी भीती वाटते अगं मला. अगं असं कशाला होतंय ग? उगा आपलं काहीतरी. अगं श्वेता, त्याच भीतीने तर मी आतापर्यंत गावी जात नाहीये. आपण एकदा गावी गेलो ना की आपल्या आयुष्याचा कंट्रोल ना ती लोक घेऊन टाकतात. मग आपली स्वप्न कायमची म्हणून जातात आणि आपण तिथेच अडकतो. अगं सगळा कंट्रोल त्यांच्याकडे असतो म्हणजे तुम्ही त्यांना कंट्रोल देता म्हणून ते तुम्हाला कंट्रोल करतात. निघून यायचं सरळ तिकडनं, एवढं काय? तेजा, सगळे तुझ्यासारखे नसतात अगं.
आणि त्यात वल्लरी ती तर मॅरिड आहे. तिचे इनलॉस तिच्यासोबत काही बरं वागतील असं मला अजिबात वाटत नाही. आणि ती तिथे गेली तर तिला ते रिटर्न इथे पाठवतील याची काय गॅरंटी? खूप आहे माझे. हो ना, म्हणजे बुलबुल बागेत परत आपण चौघीच.